अकोल्यातील टिटवा गावात एका बापाने आपल्याच मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे। सदर खून हा प्रेम प्रकरणातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे। मृत संदीप गावंडे याचे एका अनुसूचित जातीच्या मुलीवर प्रेम होते आणि ते दोघं लग्नही करणार होते। मात्र ही बाब संदीप गावंडे यांच्या वडिलांना पटत नव्हती। याबाबत वडील नागोराव यांनी संदीप यांच्यासोबत वाद घातला। या दरम्यान त्यांच्याच भावाने आणि वडिलांनी घरातच संदीपचा गळा आवळून जीव घेतला आणि त्याचे हातपाय बांधून घरातून दोघेही फरार झाले। दुपारी घरी परतले असता आपल्या मुलाला कोणीतरी मारले असं त्यांनी बनाव रचला आणि सदर घटनेची माहिती पिंजर पोलिसांना दिली। पोलिसांच्या तपासांती वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचं निष्पन्न झाले। सद्यस्थितीत मारेकरी वडील आणि त्यांचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे। मला तुम्ही काय पाहिलं आल्यावर ते दरवाजा उघडला नाही, आता पाय धुतले, देवाचं दर्शन घेतलं, मी मला सांगा, हा दरवाजा बंद होता का? कोणता? तुम्ही आले त्यावेळेस हा दरवाजा बंद होता, मला माहिती नाही नाही, हा 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 दरवाजा याला दरवाजा नाही, ठीक आहे। हा दरवाजा हा दरवाजा उघडा होता, उघडा होता। सांगा आता स्टोरी। हा दरवाजा उघडा होता, तिकडून मुली का मला 11 वाजता फोन केला। फोन केला पण नाही, किती वाजता गेला ते काय मालूम नाही। ते मुली शेअर मी जाळाचे शेअर नंबर सांगा।